कुठल्याही ठिकाणचे पर्यटन, विशेष करून कोकणातील, हे त्या ठिकाणची देवस्थाने पाहिल्याशिवाय पूर्ण होत नाही. त्याचप्रमाणे अनेक कुटुंबांचे कुलदैवत असलेले रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथील श्री लक्ष्मी केशवाचे मंदिर हे ह्या ठिकाणचे आकर्षण स्थान. श्री लक्ष्मी केशवाची मूर्ती असलेले हे देऊळ इथे कसे बांधले गेले याची एक मोठी रोचक कथा आहे. चला तर या व्हिडिओमध्ये या देवस्थानाची माहिती घेऊयात. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे म्हणजे निसर्गाने आपले वैभव मुक्त हस्ताने जिथे उधळले आहे असे एक नयनरम्य गाव. हिरवळीने वेढलेल्या पर्वतरांगा, अगदी जंगलांसारखी घनदाट झाडी हे या गावचे वैशिष्ट्य. गावात इतकी मुबलक वृक्षराजी आहे की एखाद्या निबिड अरण्यात गाव वसते आहे की काय असा संभ्रम पडतो. याच गावातील श्री लक्ष्मी केशव देवस्थानाला आज आपण आलेलो आहोत. मंदिराच्या आधी आपल्याला एक डेरेदार आंब्याचा वृक्ष दिसतो. त्याच्या खाली कोळीसरे गावचे ग्रामदैवत वसलेले आहे. मंदिराच्या सुरुवातीला एक कमान लागते. कमानीच्या बाजूला मंदिराबाबत माहिती देणारा फलक आहे व तिथेच गाडी पार्किंगची देखील सोय आहे. प्रस्तुत श्री विष्णूंचे देवस्थान रत्नागिरी शहरापासून फक्त 50 किलोमीटर तर श्री गणपतीपुळे या प्रसिद्ध देवस्थानापासून 21 किलोमीटर अंतरावर आहे. रत्नागिरी जयगड रस्त्यावर हातखंबा गावानंतर निवळी फाटा आहे. आधी जाकादेवी, मग चाफे, मग पुढे सुमारे 8 किलोमीटर अंतरावर कोळीसरे फाटा आहे. या ठिकाणाहून कोळीसरे गाव 2 किलोमीटर आत आहे. रत्नागिरीहून इथे यायचे असल्यास दुपारची रत्नागिरी रीळ ही एसटी सोयीची आहे. तथापि आपल्या सोयीने यायचे असल्यास स्वतःचे अथवा खाजगी वाहन अर्थातच अधिक उपयुक्त ठरेल. मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्या उतरून खाली आल्यावर डाव्या हाताला मारुतीचे मंदिर आहे. हे मंदिर कौलारू आहे. बाहेर ओसरी, आतमध्ये सभामंडप व शेवटी गाभारा अशी या मंदिराची रचना आहे. गाभाऱ्यात शेंदूर लावलेली, एका हाताने आशीर्वाद तर दुसरा हात कमरेवर ठेवलेली, डोळे मिटलेल्या अवस्थेत उभी असणारी मारुतीची मूर्ती आहे. मारुती मंदिराच्या बाजूलाच श्री लक्ष्मी केशवाचे मंदिर आहे. घुमटाप्रमाणे असणारा कळस व पुढे प्रशस्त कौलारू सभामंडप असे हे मंदिर आहे. मंदिरासमोर तुळशी वृंदावन व दीपमाळ आहे. तसेच एका घुमटीवजा खोलीत पिंड आहे. मुख्य मंदिराचा सभामंडप लाकडी खांबांवर उभा आहे. सभामंडपाच्या भिंतींवर मंदिराविषयी विस्तृत माहिती देण्यात आली आहे. सभामंडप व गाभारा यांमध्ये अंतराळ आहे. त्याच्या प्रवेशद्वारावर 2 हत्तींची शिल्पे आहेत.
अंतराळामध्ये दानपेटी आहे, तसेच एका बाजूला दगडी कासव आहे. गाभाऱ्यात फक्त सोवळ्याने किंवा ओलेत्याने प्रवेश करता येतो. श्री लक्ष्मी केशवाची ही मूर्ती काळ्या संगमरवरातून घडवली गेली आहे. 5 फूट उंचीची ही मूर्ती 4 हातांची असून खालच्या उजव्या हाताला कमळ, वरील उजव्या हाताला शंख, वरच्या डाव्या हातात चक्र, तसेच खालील डाव्या हातात गदा अशी शस्त्रे आहेत. उजवीकडे गरुड आणि जय, तर डावीकडे लक्ष्मी आणि विजय आहेत. मूर्तीच्या मागे डाव्या व उजव्या बाजूस प्रत्येकी 5 अशा रीतीने श्री विष्णूंचे 10 अवतार कोरले आहेत. गाभाऱ्यात डाव्या बाजूला गणपतीची मूर्ती आहे. मंदिराचा गाभारा पूर्णपणे संगमरवरी आहे. श्री लक्ष्मी केशव हे 38 घराण्यांचे कुलदैवत आहे असे मानतात. श्री लक्ष्मी केशवांच्या मूर्तीला दररोज विधिवत स्नान घालून वस्त्रे नेसवली जातात. श्री विष्णूंच्या मूर्तीला सोवळे व उपरणे, तर लक्ष्मीच्या मूर्तीला साडी नेसवली जाते. या मंदिराची गोष्ट अशी की सध्या जो भाग मराठवाडा म्हणून ओळखला जातो तिथल्या मालखेडचे राष्ट्रकूट घराणे इसवी सन 750 ते 973 या कालखंडात म्हणजे साधारण 1200 वर्षांपूर्वी सगळ्या मराठी मुलखाचे म्हणजेच महाराष्ट्राचे राजे बनले. या घराण्यातील सदस्यांनी त्या भागात अनेक ठिकाणी श्री विष्णूच्या मोहक मूर्तींची स्थापना करून सुंदर सुबक मंदिरे बांधली. अनेक वर्षांनंतर यादव घराण्याच्या अंमलाखाली हा भाग आला. त्याच सुमारास परकीय मुघल राज्यकर्त्यांचा साम्राज्य विस्तार जोमाने सुरू झाला. या सुलतानी संकटांपासून विविध देवदेवतांच्या मूर्ती वाचवण्यासाठी त्या काळात अनेक मूर्ती सुरक्षित ठिकाणी हलवल्या गेल्या. त्यातीलच ही श्री लक्ष्मी केशवाची मूर्ती. ती कोल्हापूर येथे हलवण्यात येऊन तेथील रंकाळा तलावात दडवून ठेवण्यात आली. पुढे अनेक वर्षांनी परिस्थिती थोडी सुधारली तेव्हा एके दिवशी वरवडे गावातील 3 पुरुष श्री जोशी, श्री विचारे आणि श्री काणे यांना ही मूर्ती कुठे ठेवली आहे याचा दृष्टांत झाला. त्यानुसार ही मंडळी कोल्हापुरास गेली व ही मूर्ती तलावाबाहेर काढण्यात आली. या मूर्तीची स्थापना कोकणातील रीळ गावी करावयाची असं त्यांनी ठरवलं. ही मूर्ती वरवडे खाडीतून व देवरुख संगमेश्वर मार्गे एका लाकडी पेटीतून परत आणत असताना त्यांनी विश्रांतीसाठी कोळीसरे गावात रात्रीचा मुक्काम केला. सकाळी पुन्हा प्रवासाला प्रारंभ करण्यासाठी पेटी उचलण्याचा प्रयत्न केला असता ती प्रचंड जड झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. पेटीतील मूर्ती इतकी जड झाली होती की त्यांच्याबरोबर असलेल्या मजुरांना ती उचलताही येईना. तेव्हा काय करावे असा प्रश्न या तिघांना पडला असता कोळीसरे येथीलच एक ग्रामस्थ श्री भानुप्रसाद तेरेदेसाई यांना या मूर्तीची प्रतिष्ठापना याच गावात करावी अशा अर्थाचा दृष्टांत झाल्याचे समजले व त्याप्रमाणे ही मूर्ती याच गावात राहिली. ही तेरेदेसाई मंडळी म्हणजे दाभोळ समोरच्या अंजनवेल म्हणजेच गोपाळगडाचे किल्लेदार. त्यांनीच सन 1510 मध्ये हे श्री लक्ष्मी केशवाचे देऊळ बांधले. तर ही आहे या मंदिराची थोडक्यात कथा. आता आपण मंदिराची इतर माहिती घेऊयात. तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय त्याप्रमाणे दररोज लक्ष्मी केशवांची पूजा व त्यानंतर आरती करण्यात येते. श्री लक्ष्मी केशव देवस्थानाचा उत्सव कार्तिक शुद्ध दशमी ते पौर्णिमा असा 6 दिवस साजरा केला जातो. श्री लक्ष्मी केशवाचे मंदिर बघून बाहेर आल्यावर बाजूला असलेल्या पायऱ्या उतरून खाली गेले की एक जिवंत पाण्याचा झरा आहे. मंदिराच्या उभारणीसाठी खणायला सुरुवात केली असता एके ठिकाणी पाण्याची धार सुरू झाली, तोच हा झरा. श्री लक्ष्मी केशव मूर्तीच्या पायाखालून हा झरा वाहतो. या झऱ्यातील पाणी हे औषधी गुण असलेले आहे अशी वदंता आहे. पावस येथील स्वामी स्वरूपानंद हे या झऱ्याचे पाणी पिण्यासाठी वापरत असत. झऱ्यापासून पाणी एका पाईपाद्वारे एका छोट्या कुंडात आणले जाते. तिथून ते पुढे जाते. इथे या झऱ्याचे उगमस्थान आहे व याच्या बरोबर वरती लक्ष्मी केशवांचे मंदिर आहे.
झरा बघून झाल्यावर दुसऱ्या बाजूने पायऱ्या चढून वर गेलं की श्री रत्नेश्वर म्हणजे महादेवांचे मंदिर आहे. आधी हे मंदिर देखील इतर 2 मंदिरांप्रमाणे जुन्या धाटणीचे होते, परंतु या मंदिराचा 2014 मध्ये जीर्णोद्धार करण्यात आला. या मंदिराला देखील विस्तृत सभामंडप व नंतर गाभारा आहे. गाभाऱ्यासमोर नंदी व कासव आहे. श्री लक्ष्मी केशव मंदिराप्रमाणेच या मंदिराच्या गाभाऱ्यात देखील सोवळ्यानेच प्रवेश करता येतो. गाभाऱ्यात महादेवांची पिंड व त्यावर नाग आहे. शिवाय त्रिशूळ देखील आहे. पिंडीच्या मागे भिंतीला लागून गणपती व लक्ष्मीची मूर्ती आहे. अशा प्रकारे आपला कोळीसरी येथील श्री लक्ष्मी केशव मंदिर व त्याच्या आजूबाजूच्या परिसराचा व्हिडिओ पूर्ण झाला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा. धन्यवाद.